सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांना घेरण्याची रणनीती आखण्यात आली आहे। भाजप नेते सुरेश बनकर आता हाती मशाल घेणार आहेत। हाती मशाल घेऊन सत्तारांना बनकर आव्हान देणार आहेत। बनकरांना भाजपमधून छुपी मदतही मिळणार आहे आणि मातोश्रीवर सुरेश बनकर यांचा हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे। 200 गाड्यांचा ताफा आता संभाजीनगरमधून मुंबईकडे रवाना झालेला आहे। सिल्लोडमधून ही मोठी बातमी येते, मोठी राजकीय घडामोड आहे। अब्दुल सत्तार यांना घेरण्याची पूर्णपणे रणनीती आखण्यात आलेली आहे आणि त्यासाठी आता मदतीसाठी आलेले भाजपचे नेते सुरेश बनकर। सुरेश बनकर आता हाती मशाल घेणार आहेत। विशाल करवणे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। आणखी तपशील तिथल्या राजकारणाविषयी जाणून घेऊया। विशाल, सिल्लोडमध्ये एक वेगळी रणनीती आखली जाते आणि सुरेश बनकर आता हाती मशाल घेणार आहेत, भाजपला सोडचिठ्ठी देतात असं कळतंय। काय नेमक्या सगळ्या घडामोडी आहेत? अनुपमा, या सगळ्याची सुरुवात झाली ती लोकसभा निवडणुकीमध्ये रावसाहेब दानवे उमेदवार होते आणि अब्दुल सत्तारांनी त्यांना मदत केली नाही तर त्यांचा पराभव व्हावा यासाठी काम केलं असल्याचा आरोप होता। याबाबतची चर्चा होती आणि तेव्हापासूनच भाजपमध्ये अब्दुल सत्तारांविरोधात रोष होता। इतकंच नाही तर भाजपची सातत्यानं सिल्लोड मतदारसंघात अब्दुल सत्तारांच्या विरोधात आंदोलनं सुद्धा सुरू आहे आणि कुठंतरी भाजप अब्दुल सत्तारना या निवडणुकीत घेणार असं दिसत असताना भाजपतले तिथले प्रभावी नेते सुरेश बनकर आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। ती जागा महायुतीच्या धर्माप्रमाणे भाजपला सुटू शकत नाही, त्यामुळे सुरेश बनकर हे हाती मशाल घेणार आहे आणि तिथं निवडणूक लढणार आहे। तिथं सुरेश बनकर निवडणूक लढत असताना सत्तार विरोधी सगळेच एकत्र येतील, त्यांना मदत करतील आणि या मार्गातून अब्दुल सत्तार यांची कोंडी करण्याचा हा जोरदार प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला म्हणता येईल। अनुपमा, अगदी, पण विशाल, नेमका हा रोष काय? सत्तारांविषयी एवढा सगळेच पक्ष एकत्रित येऊन किंवा विरोधकांची जी राजनीती आहे, हा एवढा रोष काय सत्तारांवर? याची 2-3 कारण आहेत। जसं मी तुम्हाला सांगितलं की लोकसभा निवडणूक हे याचं तत्कालीन कारण ठरलं। लोकसभा निवडणुकीमध्ये जालना मतदारसंघात म्हणजे जालना लोकसभा मतदारसंघात सिल्लोड येतं रावसाहेब दानवे तिथं उमेदवार असताना सत्तारांनी युती धर्म पाळला नाही तर कल्याण काळे जे काँग्रेसचे उमेदवार होतात आणि सत्तारांचे जुने मित्र आहेत त्यांना मदत केली अशा पद्धतीचा आरोप आहे। सत्तारांनी सुद्धा त्यानंतर हे मान्य केलं आणि रावसाहेब दानवे विरोधात लाट होती असं त्यांनी म्हटलं आणि त्यामुळे कल्याण काळे निवडून आले। हे झालं एक कारण। दुसरीकडे सत्तार यांची गुंडागर्दी वाढत असल्याचा आरोप सिल्लोडचे नागरिक करतात। काही दिवसांपूर्वी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात त्यांच्याच मतदारसंघात सिल्लोड शहरात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा निघालेला होता आणि त्याही वेळेस सत्तार यांच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी होती। सोबतच ग्रामीण भागामध्ये सत्तार जमिनी हडपत असल्याचा आरोप लोकांनी केलेला आहे। त्या विरोधात खंडपीठात याचिका सुद्धा दाखल आहे। सत्तार यांनी मेडिकलच्या जागेसाठी लोकांची जमीन हडपली या विरोधात तक्रारी दाखल आहेत, खंडपीठात याचिका दाखल आहेत। त्यामुळे सर्वच स्तरावर सत्तार यांचा रोष वाढत चाललाय, सत्तार यांच्या विरोधात रोष वाढत चाललाय आणि आता कदाचित त्यांच्या विरोधात थेट भाजपनं दंड थोपटला आहे, हाती मशाल घेऊन का होईना। त्यामुळे निश्चितपणे सत्तारांची कोंडी वाढत असल्याचं दिसतंय। खरंय। धन्यवाद विशाल, दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। विशाल करवळे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते आणि सिल्लोडमधून आज ही महत्त्वाची घडामोड घडतेय, त्या संपूर्ण राज्याचं लक्ष या घडामोडीकडे असणार आहे।